श्री गुरुचरित्र अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामधारका. पुढे आरपूर ऐका. पूर्वी रजक कथानक तुते आपण निरोपिले. उपजला तो म्लेंछ यातीत. विदुरा नगरी राज्य करीत. पुत्र पौत्री नांदत महानंदी पर्ययसा. विशेष भक्ती विप्रावरी ती असे पूर्व संस्कार्य. असती देवालय भूमीवरी उपद्रव निधी तयासी. त्यांच्या घरचे पुरोहित तयारायासी शिकवित. आपण होऊन म्लेंछ जात देवद्विजा निंदावे. मंदमती द्विजजाती देखा पाषाण पूजा करीती. समजता ते देव म्हणती काष्ठवृक्ष पाषाणासी. राजा म्हणे पुरोहितासी तुम्ही निरपिले आम्हासी. अणुरेणू तृष्ण काष्टीसी सर्वेश्वर पूर्णासे. समस्त जातीची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू रीती आकाश पाचाव परेसा. आणिक तुम्ही मनाला ऐसे पूजती पाषाण देव सरीसे. सर्वा ठाई पूर्ण भासे विश्वात्मा तो एकची. ऐशा परी पुरोहितांसी चांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवशी विश्वास देज द्विजावरी. राजा देखा येणे परी होता तया विदुरा नगरी. पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती तया स्फोटका लेप करीती. शमन नव्हे कवणे रीती महादुःखे काष्ट तसे. ऐसे असता वर्तमाने श्री गुरु असता गणगा भुवनी. विचार करीती आपले मनी राजा येईल म्हणून. प्रकट झाली महिमा ख्यात पाहावया येथेच म्लेच्छ राजात. आता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ परियेसा. आले ईश्वर नाम संवत्सरू. सिंहरासी आला असे गुरु. गौतमी तीर्थ असे थोरू. यात्रा प्रसंगी जावे जाता. म्हणती सर्व शिष्यासी करा येती वेगेसी. येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती. राजा येवणा झाली मती पुर संस्कारे परियेसा. स्फोटकाच्या दुःखी राजा अपार कष्टला सहजा. नाना परीचे औषध्यानी जा करिता तयान होय बर्वे. विप्र म्हणती रायासी स्थान बर्वे पापविनाशी. जावे तुम्ही सहजसी विनोदार्थ परियेसा. ऐकोनी या विप्रचन संतोषला राजा आपण. निघाला त्वरित तेथून पापविनाशी तीर्थासी. समजता ते राहूनी एकला गेला सहस्थानी. स्थान करिता तत्क्षणी आला एक येती तेथे. राजा देखुनी तयासी नमन केले भावेसी. दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशन्न केवी होय. ऐकुनी तयाचे वचन सांगता झाला तो विस्तारून. महानुभावाचे होता दर्शन तुझ बर्वे होईल. असे अवंती नगरी होता एक दुराचारे. जन्मोनिया विप्रउदरी अनन्य राहतसे. आपण असे मधुन्मत सकळ स्त्रियांसवे रमत. संध्या स्नान केले युक्त अन्य मार्गे राहतच असे. ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता वेशा सदनी. तिथे आला एक मुनी ऋषभनाम महायोगी. तया देखुनी दोघे जण करीती साष्टांगी नमन. भक्त भावे करून घेऊन आली मंदिरात. बैसे घातली पीठ बरे पूजा करीती षोडशोपचारे. अर्घ्यपाद्य देऊनिया पुढारे गंधाक्षता लाविताती. करोनिया भोजन केले हस्त प्रक्षालन. बरवार पलंगाणून देती तया योगी असी. तयावरी केले शयन तांबूल देती आणून. करीती पादसेवन भक्तिभावे दोघे जण. उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी. निरुपगीती संतोषी गेला आपल्या स्थानासी. पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी. पिंगला नामविशेसी दोघे पंचत्व पावली. पूर्वकर्मानुसंदेशी जन्म झाला राजवंशी. दशार्णवधिपतीच्या कुशी वज्रबाहूचे उदरात. तया वज्रबाहूशी ज्येष्ठ राणी गर्भेसी. उद्भवला गर्भपरियेसी राजा समारंभ करीतसे. देखुनिया तिचे सवतीसी क्रोध आला बहुवसी. गर्भ झाला सपत्नीसी म्हणून धरिला द्वेषमणी. सर्प गरळ अनुनी विल्बे सवतीस नाना यत्नी. गरळ वेदिले अग्निहती तया राया ज्येष्ठतेची. ऐशा परी राजपत्नी झाली प्रसूत बहुकाष्टेनी. उपजता बाळा तेतणी सर्वांगी व्रणमाता सुताची. विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिव्य दिशी. दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता. देशोदेशीच्या वैद्यांसी बोलविती चिकित्सेसी. वेचिती द्रव्य परेसी काही केले या नवे बर्वे. राजा येऊनी एके दिवशी पाहे आपले स्त्री सुतासी. देखुनी आम्हा क्लेशी दुःख करी परियेसा. आता यासी पाहावयासी कंटाळा येतो आम्हासी. बर्वे नवे सत्य यासी काय करणे म्हणतसे. याते देखता आम्हासी व्रण लागती देहासी. हे असती महादोषी याते त्यजो म्हणतसे. राजा म्हणे दूतासी माझे बोल परियेसी. येऊनी आपले स्त्री पुरुषासी अरण्यात टाकावी. येणे परी दूतासी राजा सांगे विस्तारेसी. रथ दिदला संजोगेसी घेऊनी निघाला झडकरी. रथावरी बैसोनिया घेऊनी गेला महाराणी. तेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविला परियेसा. मातासुत दोघे जण फिरतात महाव्रणे. घेऊन
काष्टते अन्नोदकाविन महारण्यवनात ऐसी महाराण्यात राजश्री असे हिंडत पुढे जाता देखील पंत गुरे चरती राणात तयापाशी जाऊनी पुसतशी करुणावचनी गोरक्षकांते विनवणी मागे उदक कुमराकासी गोरक्ष म्हणती तेसी जावे तुवा मंदिरासी तेथे उदक बहुवसी अन्नही तुते मिळेल म्हणून मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्गे क्रमिती गेली त्या ग्रामासी म्हणे तेथे कवन राजा संतोषी दिसता समस्त प्रजा ऐकून सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर तू ते रक्षिला पार म्हणून सांगती तेसी इतुकी अवसरी तया वैशाची या घरी दासी होती मनोहरी तीही आली ती जवळी येऊनी पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीची सांगत अत्यंत विस्तारेसी देखून या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेली आपल्या मंदिरात तिथले एक गृहस्थीसी पुसोनी या वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत दिल्ले अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षितसे वर्तता ऐसे एक दिवशी प्राण गेला कुमारकासी प्रलाप करी बहुवसी राजपत्नी परियेसा मूर्छा करुणी ते क्षणी राजपत्नी पडे धरणी आपले पूर्व आठवणी महाशोक करीत असे नाना परी दुःख करिता वृषभयोगी आला त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला येथे महाज्ञानी योगी आदि देखुनी वंदिता झाला तो वाणी अद्यपाद्य देऊनी पूजा केली उपचारे त्या समयी योगेश्वर पुसे कवन तीर्थेश्वर शोक करीतसे अपार कवन असे म्हणतसे सविस्तरे वाणी योगे ते सांगता झाला वृत्तांत योगेश्वर कृपावंत आला ती जवळीके म्हणे योगी तेसी मूढपणे दुःख करीसी कवन जन्मला भूमिसी कवन मेला सांग मज भूते पाचा ठाई मिळून जाता पुण्य नाही दुःख करिता सावकाश नाही वाया का हो दुःख करीसी तीन गुणा पासाव उपजती मनुष्य स्वभाव सत्वगुण असे देव रजोगुण मनुष्य जाण तामसत्वचे राक्षस तैसा का गुण वसे तैसा पिंड जन्म भासे आधी स्थिर नव्हेची ऐसे कोणी राजपत्नी करी योग्याची विनंती आपण अशी झाले ऐसी गती राज्यभ्रष्ट होऊन द्याले माता पिता बंधुजना सोडून आले मी राणा पुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा तया झाली ऐशी गती वाचुनी काय आपण प्रीती मरण व्हावे मज निश्चिती म्हणून चरणी लागले ऐशी निर्वाण देखुनी कृपा उपजे योगी म्हणी पूर्व उपकार स्मरणी प्रसन्न झाला एवेळी भस्म काढून ते वेळी लाविले प्रेताचे कपाळी घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परियेसा बाळक बैसले उठून सर्वांग झाले सुवर्णवर्णी माता सुत दोघे जणी व्रण गेले तात्काळी राजपत्नी पुत्रासहित करी योग्यासी दंडवत वृषभयोगी कृपावंत आणि भस्म प्रक्षितेसे तात्काळिक दोघे जनाशी शरीर झाले सूर्यसंकाशी शोभायमान दिसे ते केसी दिव्य देह उभय वर्ग प्रसन्न झाला योगेश्वरी ते वेळी दिदला वरू तुम्हा नवे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव ऐसा प्रसन्न होऊन योग गेला तत्क्षणी एक राया ऐको म्हणी सत्पुरुषाची संधीना ऐसे राजा ऐकून नमन करीत एक क्षणी विनवितसे कर जोडोनी कोठे असे सत्पुरुष ऐकोनी रायाचे वचन सांगतसे मुनी आपण भीमा तरी गाणगा भुवन असे तिथ परमपुरुष तयापाशी तुवा जावे दर्शन मात्रे होईल बरवे एक ऐकोनी राजा भावे निघता झाला ते वेळी एको भावे राजा आपण निघाला श्री गुरुदर्शना प्रयांतरी करी प्रयाण आला गाणगापुरासी ग्रामी पुसे सकळांसी येथे एक तापसी रूप धरी संन्यासी कोटे आहे म्हणून कोणी न बोलती तयासी राजा कोपला बहुवसी मने आलो भेटीसी दाखवा आपणासी म्हणतसे मग म्हणती समस्त लोक अनुष्ठान स्थानी असती निक अमरजा संगमी मध्यानिक करुणी ग्रामी येताती ऐसे कोणी ब्लिंच देखा समजता वर्जुनी आपण ऐका बसोनी आंदोनिका गेला तया स्थानासी दुरोणी देखता श्री गुरुशी चरणी आले म्लिच्छ परियसी जवळी गेला पहावयासी नमन करुणी उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी कारे रजका कोटे अससी बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होऊन या ऐसे वचन ऐकुनी म्लिच्छ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरणी करी साष्टांग नमन राजा म्हणे श्री गुरुशी का उपक्षिले आम्हासी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज राजा म्हणे श्री गुरुशी राजस्फोटक आपणासी व्यथा होतसे प्रयासी कृपादृष्टीने पाहावे ऐसे वचन ऐकून श्री गुरु करीती हास्यवदन स्फोटक नाही दाखवे म्हणून पुसतासी येवणासी राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगरसरसी विस्मय करीतसे मानसी पुनरपी चरणी माता ठेवी राजा म्हणे स्वामी यासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी राज्य पावले मी संतोषी अष्टैश्वर्य भोगिले पुत्रपौत्र देखील नयनी झालो पूर्ण अंतकरणी आता असे एक म्हणी ऐश्वर्य माझे अवलोकावे पूर्व माझा जन्म रजक स्वामी वचने माझा विशेष पाहुणी देखील नाना सुख उणे एक म्लेच्छ जाती
श्री गुरु मनी विचारती, पुढे होणार असे गती. कलियुगे असे दुर्जन नयती, गोप्य असता पुढे बरवे. सहज जावे सिंहस्थानी, महातीर्थ गौतमीसी. जावे आता भरवसी, येथुनिया गोप्य व्हावे. ऐसे मनी विचारुनी श्री गुरु निघाले संगमाहुनी. राजा आपले सुखसनी, बैसवी प्रीती करुनिया. पादुका घेतल्या आपले करी, सांगते येतसे चरणाश्री. श्री गुरु म्हणती आरोह करी, लोकनिंदा तुझय करीती. श्री गुरु निरूपिती येवनासी, आरोहन करी वारुणेसी. दुरी जावे नगरासी, निरुपांचा नको मोडू. पाप विनाश तीर्थासी, भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणनी रायासी, अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती. चतुराक्ष चोरीची शतकोस देखा, राजा पातल्या दिवसे एका. पाप विनाशी तीर्थीने का, अवलोकितसे श्री गुरुसी. विस्मय करी अति मानसी, येऊनी लागी चरणासी. विनवितसे भक्तिसी, ग्रहाप्रती यावे म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले, प्रवाळ मोती तोरण केले. गुडिया मखर बांधिले, समारंभ करी नगरात. बैसोनिया पालकीत, आपण चरणा खाली चालत. नवरत्ने असे ओवळीत, नवलोक आरत्या नीती. ऐशा समारंभे राजा देखा, घेऊनी गेला श्री गुरुनायका. विस्मय करीती सकळी का, महादश्चर्य म्हणताती. ऐसा समारंभे देखा, घेऊनी गेला राजा एका. महाद्वारा पातला सुका, पाय घडी अंथुरती. नाना परीची दिव्यांबरे, मार्गे अंथुरती पवित्रे. वाजती भेरी वाजंतरे, राजगृहा पातले. महासिंहास्थानी शृंगार केला अतिगहनी. जगद्गुरु ते येऊनी, सिंहासनी बैसविले. समस्त लोक बाहेर येऊनी, श्री गुरु केले ऐकले आपण. शिष्य अवघे जन, जवळी होते परियेसा. राजा विनवी स्वामी असी, अंतर पडले श्री चरणासी. राज्य गेले भुवसी, आता द्यावी चरणसेवा. ऐसे ऐकुनी श्री गुरु म्हणती, आमची भेटी श्री पार्वती. तुझे पुत्र राज्य करीती, तुवा यावे भेटीसी. ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथुनी. राजा विनवी चरण घेऊन धरोनी, ज्ञान मजला असावे. कृपा सिंधू श्री गुरुनाथ, ज्ञान होईल ऐसे म्हणत. आपण निघाले त्वरित, गेले गौतमी यात्रेसी. स्नान करुणी गौतमीसी, आले गाणगापुरासी. आनंद झाला समस्तासे, श्री गुरुचरण दर्शने. समस्त शिष्या ते बोलविती, श्री गुरु त्यासी निरोपिती. प्रकट झाली ख्याती, आता राहू बे गोप्य आम्ही. यात्रा रूपे श्री पार्वतासी, निघालो आता परियेसी. प्रकट बोल ह्याची स्वभावेसी, गौप्य रूपे राहू येथेची. स्थाना मुचे गाणगापूर, तेथेच न वचो निर्धार. लौकिक मते अवधारा, बोल करीती श्रीशैल्य यात्रा. ऐसे म्हणून शिष्या ते सांगते झाले श्री गुरुनाथ. सिद्ध नाम साधारक प्रत, चरित्र ऐसे श्री गुरुचे. लौकिकार्थ दाखवायासी, निघाले आपण श्रीशैल्यासी. कथा असे अतिविशेषी, सिद्ध म्हणे नामधारका. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वती उत्पाखणे सिद्ध नामधारक संवादे. सार्वभौम स्फोटक शमन, ऐश्वर्य लोकन नाम पंचशतोमध्याय. श्री गुरुदत्तात्रय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.